शतरंजा झटका भोगे बांधा तुमची पोरांनी सीझनला वापरून घेऊ 90 पासून सीझन संपल्यावर सोडून देऊ. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बदल तुमचं पोरांना. कोणतंही काम करायला आता पोलीस व्हेरिफिकेशन दाखवायला लागतं. तुम्ही उद्या व्यायाम कराय पोलीस भरती जायचं छाती भरवली उंची भरवली गरीबाची पोर आहे तुम्ही 5-5 किलोमीटर पळाले. उद्या जर टाकणं चुकीचं मिळालं तर जिंदगी संपत नको. उद्या खताचं दुकान टाकायचंय औषधाचं दुकान टाकायचंय. आणि हे कोरोना मी तुम्हाला का सांगतोय का कपाशीवर तुरीवर कधीच संस्था होणार नाही. 5 क्विंटल ऍव्हरेज निघालं यंदा कपाशी. 6,000 रुपये बाजार होते. 30,000ची कपाशी झाली. 52,000 रुपये खर्च झाला. बिल घेतानाच औषधावाला पिता होता. पिशी हानीत घरी आला. आता तुरीचा सीझन चालू आहे. काय भाव आहे तुरीला? 7,000 एवढं नसत नाही. 7 काय निघणार एकरी? मग 14,000ची तूर जाईल आणि 82,000 रुपये खर्च. 2 वाढायची पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. पूर्ण तुमच्या पाया पडतो. शेतीला साईड बिझनेस केला तरच शेतकरी वाचेल. कोणचं ऐकू नका आणि नारीला बोलता इंद्रिकच ऐका. गायगा इका फुलती इका पाव इका रसायन झडती इका पेपर इका पंक्चर काढा. फक्त किराणा भाजीपाला वरच्यावर सोडवा तर शेतकरी वाचेल. पोरांच्या शाळा शिक्षण लग्न नाही हे शेतीवर सूत्रच बसणार नाही. तुमचं काय म्हणत? पाहू का 100 पेपर टाकले तर 1 रुपया पेपर 100 रुपये मिळतील. 2 तासात काय आता 8 महिने रसाचे दुकान चालते गेला. आता 15 जानेवारी नंतर टाकायला सुद्धा काय हरकत नाही. चालू झालं टाका 50 सदन जातील दिवसभर एखादी शिदा जाते. पण रुपया जर तुमच्या खिशात नसेल तर तुम्हाला पुत्र जगात विचारणार नाही. आणि कारण पोरांना अजूनही पाके सांगतो फक्त तुमची आई बाप मरू द्या. तुम्ही 15 दिवस भाऊजाईच्या हाताखाली मला जगून दाखवा. बस तुला वर्षभर मी सांभाळतो काम असतो. फक्त तू 15 दिवस भाऊजाईच्या हाताखाली जगून पाय. नाही तुम्ही मागशी पुढची जेवण तर काय. अरे तू उशिरा आला तर जेवण झाकून ठेवणारी आई आहे. उशिरा आला तर घर उघडं ठेवणारी आई आहे. तुझ्या जागेवर तुझी गोधडी नेऊन ठेवणारी आई आहे. हे डाळिंब बाप केलं भाऊजाईंच्या भावांच्या पुढे मध्ये संसार होता सुद्धा येणे मग तिनं काय केलं? काम नावाचा नवरा भजनात उतरला. वासना नावाची सासू नामात तैलीन केली. दंब नावाचा सासरा घरातून बाहेर काढून दिला आणि 6 लोकांची लग्न करून दिले. 6 वीरांची आणि ती एकटी राहिली. आणि एकटी राहिल्यावर ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी ब्रह्मा साक्षात्कार होण्यासाठी अखंड भजन केलं. आणि मग ती मुलगी तिच्या बापाला सांगते बाबा मी नामचिंतन केलं. नवरा कामात काम नावाचा नवरा भजनात गुंतवला. वासना नावाची सासू मी घरातून बाहेर तिने भजनात तल्लीन केली. दंब नावाचा सासरा मी घरातून बाहेर काढून दिला आणि फक्त भजनच करीत राहिले. तर योग्याला जप्याला तप्याला जो दिसला नाही तो माझ्या बुद्धीनं मला दाखवला कसा.
काय मी भक्त तू देवा